गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती। मात्र यावर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोने बाजारामध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसते। यावर्षी तर सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला आहे। ग्राहक आणि सोने व्यापारी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। पूर्वसंध्येलाच जर बघितलं तर सोन्याच्या बाजारामध्ये ग्राहकांनी पाठ फिरवली या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। या अगोदर जर आपण बघितलं तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला दिसायची, मात्र या सराफ बाजारामध्ये कुठेतरी पाठ फिरवल्याचं दिसतं आहे। त्याचं कारण म्हटलं म्हणजे सोन्याचा भाव हा जवळपास 92,000च्या आसपास पोहोचलेला आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत जे जुडलेले आहेत, ते आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी वाढ होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे? सोन्याचे भाव हे दिवसेदिवस वाढत चाललेले आहेत। त्या सततच्या भाववाढीमुळे सोनं खरेदी करायला आम्हा सर्वसाधारण लोकांना जरा जड जायला लागलेलं आहे। बऱ्याचदा घरातून अपेक्षा असते की थोडंफार सोनं आपण खरेदी करायला पाहिजे, पण सोन्याचे जे वाढलेले भाव आहेत तर हे पाहता आता सोनं खरेदी करणं जरा अवघड होत चाललेलं आहे। निश्चितच सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोने व्यापारी जे आहेत आकाश सागर भंगाडे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मागील 2-3 महिन्यापासून सोने भाव लगातार वाढत राहत आहे। सर बघा, सोनं लोक इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात किंवा लग्नासाठी घेतात। लोक सोनं तर सोनं घेणारच आहे, पण फक्त काय झालंय की क्वांटिटी कमी होऊन गेली सोन्याची। जे लोक 10 ग्राम घेत होते ते आता 5 ग्राम 6 ग्राम वरती येऊन गेलेले, तर फरक तर निश्चितच पडलेला आहे। आजचा सोन्याचा भाव आहे 92,000 विथ जीएसटी आणि चांदीचा भाव आहे सर 1,04,000। सोनं मला वाटतं 1 लाखाच्या वरतीच क्रॉस होते। सोनं हे 1 लाखाचा पल्ला गाठण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।